सर्वांना सहस्नेह जय जिजाऊ जय शिवराय. उत्तम कामठे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण या विचारपीठावरून दररोज कोणत्या ना कोणत्या विषयावरून चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण चर्चेसाठी विषय घेणार आहोत UPSCच्या माध्यमातून ज्या खऱ्या अर्थाने नियुक्त्या होतात त्या अलीकडच्या काळात होताना दिसत नाही आहेत. या भाजप सरकार आल्यापासून 2023 पासून UPSCच्या पदावरती खाजगी लोक भरले जातात की ज्या लोकांना सचिवाचा किंवा सचिवालयाचा अनुभव नसतो अशी लोक या ठिकाणी भरण्याचं कारस्थान गेल्या 2-3 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की UPSC MPच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध विभागामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. ही कायद्याने ही आहे, पण भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार आल्यापासून या नियमाला बदल दिली गेली आहे. गेल्या 2 वर्षात अनेक विविध विभाग सचिव असतील किंवा त्यांच्या संचालक सचिव असे विविध पदांवरती UPSCच्या बाहेरील विद्यार्थी, खाजगी क्षेत्रातील विद्यार्थी व्यक्ती निवड करण्यात निर्णय शासनाने घेतला आहे. केंद्राने राबवला हा 3 टप्प्यात आतापर्यंत अशा प्रकारच्या नियुक्त्या साधारणतः 80 पदावरती व त्या खालोखाल सक्षम कक्षातील खाजगी कक्षातील व्यक्तींना त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं असेल तर UPSC सारखी अवघड परीक्षा पास होऊन ही विद्यार्थी ही माणसं खरं त्या सचिव पदाच्या लायक असतात, परंतु उत्तीर्ण न होता कुठलाही अनुभव नसता पदवी काळाचा कसला अनुभव नसतो आणि ज्या सचिवा पदावरती पदोन्नतीने झाल्या पद भरले जातात खऱ्या अर्थानं, पण अलीकडच्या काळात पद न भरता खाजगी क्षेत्रात कुठलाही अनुभव नसत्या लोकांना ही जबाबदारी सोपवली आहे. आणि खास करून मर्जीच्या लोकांना महत्त्वाची गोष्ट शासनाचा हेतू काय आहे ह्या मागं हे आपल्याला सर्वांना जनतेला कळलं पाहिजे. हा निर्णय का घेतला हातात हा निर्णय का घेतला या विषयावरती खऱ्या अर्थानं चर्चा होणं अपेक्षित आहे, परंतु अशी चर्चा होताना दिसत नाहीये. सचिवासारख्या पदावरती खाजगी मर्जीतील लोकांना बसवण्याचा या सरकारच्या मंडळींनी घाट घातलेला आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही निश्चित सांगावं आणि जर आपल्याला विषय पटला तर या विषयाला ह्या YouTube चॅनलला लाईक करा.